आणि मित्रांनो, या महाराष्ट्राचे दोन महानायक झाले बरं का, महाराष्ट्राचे नाही तर जगताचे. ते म्हणजे कुळवाडी भूषण बहुजनपती पालक शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या दोन्ही महापुरुषांना आपण जातीमध्ये, पातीमध्ये, गटातटामध्ये वाटून घेतलं. छत्रपती शिवराय कुणाचे असतील तर आम्हा मराठा समाजाचे, आणि बाबासाहेब कुणाचे असतील तर दलित समाजाचे, आपण असं वर्गीकरण केलं. हे दोन्ही महापुरुष ना कुठल्या जातीचे ना पातीचे होते, हे फक्त इथल्या मराठी मातीचे होते. मित्रांनो, एकच सांगतो, तीन समाज जर एकत्र आले ना, या भारताला विकसित होण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. आमचा मोठा बंधू ज्याला आम्ही म्हणतो तो म्हणजे मराठा समाज. दुसरा आमचा बंधू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्यासाठी मंत्रिपदाला लाथ मारली असा आमचा ओबीसी समाज, ऑदर बॅकवर्ड क्लास, इतर मागासवर्गीय ज्याला म्हटलं जातं ओबीसी. आणि तिसरे बौद्ध जर एकत्र आले ना तर भारत देश कधीच जगाच्या नकाशामध्ये महासत्ताक तुम्हाला दिसेल. मी एवढंच म्हणतो, हो सके घर में कुछ ऐसा करिश्मा हो. कधी बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवराय यांना वेगळं समजू नका. दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या चळवळीसाठी पत्र व्यवहार करायचे, विदेशातून भारतात पत्राची सुरुवात करायचे, जय शिवराय, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पत्राला लिखाणाला सुरुवात करायचे. छत्रपती शिवरायांच्या अपमानाचा बदला ज्या गागा भट्टाने छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक डाव्या पायाच्या अंगठ्याने केला, त्या गागा भट्टाच्या मनुस्मृतीला बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडाच्या पायथ्याशी जाळलं, ढणाढणा पेटवली. हो सके घर में कुछ ऐसा करिश्मा हो. लक्षपूर्वक ऐका. हो सके घर में कुछ ऐसा करिश्मा हो, एक ही घर में दो जुड़वा बच्चे पैदा हो, उसमें से एक मेरे शिवराय तो दूसरा भीमराय पैदा हो, दूसरे भीमराय पैदा हो.